तर गाडी पेटवल्याप्रकरणी नवनाथ वाघमारेंनी जरांगेंवर संशय व्यक्त केलाय। जरांगेंच्या समर्थकांनी गाडी पेटवली। जरांगेंच्या आंदोलनामागे राजेश टोपे, रोहित पवारांचा हात आहे। जरांगेंना अटक करा अशी मागणी नवनाथ वाघमारेंनी केली आहे। तर त्यांच्यासोबत संवाद साधलाय। जरांगेंना अटक करा अशी मागणी नवनाथ वाघमारेंनी केलेली आहे। नवनाथ वाघमारे यांची एका अज्ञाताने ही गाडी पेटवली होती आणि याच प्रकरणी वाघमारेंनी जरांगेंवर संशय व्यक्त केलाय। याच संदर्भात त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। नवनाथ वाघमारे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल आबा, रात्री तुमची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झालाय, तुमचा कोणावर संशय आहेत का? हे नक्कीच या राज्यातील बोगस आणि पागल झालेला मराठा आंदोलक जरांगे समर्थकाचं काम आहे। नाही तर रोहित पवार असेल, शरद पवार असतील, यांच्या पिलावळीचं काम आहे। कारण की आम्ही सत्याची बाजू रस्त्यावर येऊन मांडतोय, बोलतोय आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही धडपडतोय। परंतु या राज्यामध्ये शरद पवार असेल, जरांगे असेल, त्या लोकांनी दहशत माजवण्याचं काम केलंय। राज्य अस्थिर करायचं, ओबीसींचं अस्तित्व संपवायचं आणि स्वतःच्या पत्रावळीवर ओढून घ्यायचं, यासाठी चाललेला हा प्रयत्न आम्ही हाणून पाडत आहोत। माझ्यासह ओबीसीवर प्रेशर, दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। कारण की कुठेतरी माझ्यासारख्यावर हल्ला केला म्हणजे सामान्य कार्यकर्त्याला वाटतं किंवा आबावर हल्ला म्हणजे आपल्यावर हल्ला। त्यामुळं आम्ही ह्या हल्ल्याला भीक घालत नाहीत। असे हल्ले आमच्यावर होत राहतील, परंतु आम्ही बोलत राहू, आमची लढाई लढत राहू। आणि ओबीसी आता जागा झालाय, रस्त्यावर लाखोच्या संख्येने यायला लागलाय। मग हे निजामाचेच लोक पाठीत खंजीर खोपसत असतात। यांनी रात्री गपचूप येऊन गाडी जाळण्याचं, पार्किंगला गाडी येऊन जाळण्याचं काम केलं। म्हणजे नक्कीच निजामाच्या विचाराचे लोक आहेत की नाही याच्यातून सिद्ध झालंय। जरांगेमध्ये जर दम असेल तर जरांगेने असे गरीब कार्यकर्त्यांना, गरीबाच्या कुटुंबातील मुलांना समोर करू नये। त्याला जर अशा गाड्या जाळायच्या त्या जरांगेने स्वतः यावं। जरांगेला कोणावर हल्ला करायचा, जरांगेत दम असेल तर स्वतः यावं। मनोज जरांगेमध्ये जर हिंमत असेल तर त्याने स्वतः यावं, आम्हाला आमची गाडी जाळावी, आम्ही देखील त्याला जशा तसं उत्तर देऊ, असा इशारा जो आहे तो नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।